Dear student, today we will see Science and Technology part first, second lesson, Work and Energy. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यामधला विज्ञान भाग 1 मधला दुसरं धडा आपल्याला पाहायचा आहे, तर तो आहे वर्क अँड एनर्जी, कार्य आणि ऊर्जा. आता याच्यामध्ये काय काय आपल्याला पाहिजे की याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी असताना जे काही वर्क कार्य, त्याच्यानंतर एनर्जी ऊर्जा, मेकॅनिकल एनर्जी यांत्रिक ऊर्जा, सर्वात महत्त्वाचं आपल्याला पाहिजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी ऊर्जा अक्षतेचा नियम, आणि पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी फ्री फॉल ज्याला मुक्त पतन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणजे ह्याच्या काही कन्सेप्ट ज्या आहेत तर त्या कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी या प्रकरणामध्ये पाहिजेत. पण आता काय दिलेलं आहे की ऑब्झर्व म्हटलेलं आहे, जे निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी काय करायला सांगितले, करायला त्या ठिकाणी सांगितलेले. पण की पहिलं असणारं जे काही चित्र जे आहे तर त्या चित्रामध्ये आपल्या असं लक्षात येतं नसते, द गर्ल इज स्टडी. ती मुलगी जी आहे तर ती मुलगी काय करते, रायटिंग करताना असते. गर्ल इज रायटिंग इन हर नोटबुक. सेकंड असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर त्या सेकंड डायग्रॅममध्ये आपल्या काय लक्षात येतं नसते, तर बॉय प्लेइंग विथ ए बॉल. मुलगा जो आहे तर तो मुलगा काय करत आहे, बॉल जो आहे तर तो बॉल त्या ठिकाणी खेळत आहे. तिसरं असणारं जे काही चित्र जे आहे तर ते तिसऱ्या चित्रामध्ये काय करता नसते, ए गर्ल युजिंग ए रिमोट. बरोबर. तिसऱ्या चित्रामध्ये मुलगी जी आहे तर ती मुलगी काय करता नसते, तर त्या ठिकाणी असणारा ते काही टी व्हीचा जो काही रिमोट जो आहे तर तो रिमोट त्या ठिकाणी वापरताना दिसते. आणि तिसऱ्या याच्यामध्ये असणारा जो काही पोर्टर जो आहे, हमाल जो आहे तर तो काय करता नसते, तर त्याच्यावर असं खांद्यावर असणारे, शोल्डरवर असणारे जे काही सॅक जे आहे तर ते सॅक आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आता काय क्वेश्चन आहे, तर या ठिकाणी आपल्याला काय प्रश्न आहे पहा, in which of the picture above has work been done. वरील चित्र जे आहे तर त्या चित्रांमध्ये कोणकोणत्या घटनांमध्ये कार्य त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारलेलं आहे, फ्रॉम सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू व्हेन डू यू से दॅट नो वर्क वॉज डन. आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता कार्य झालं नाही असं आपण त्या ठिकाणी केव्हा. पुन्हा एकदा, तर या ठिकाणी पहिला जो आकडा जो आहे तर पहा, ए पर्सन वॉकिंग ए बॅक विथ हिज शोल्डर. ही जी आकृती जी आहे खून केलेली तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसते, ए पर्सन वॉकिंग विथ ए बॅक ऑन हिज शोल्डर. एक व्यक्ती जी आहे तर ती व्यक्ती काय करता नसते, तर असणारा जो काही डोक्यावर खांद्यावर असणारी जी काही बॅग जी आहे तर ती बॅग घेऊन त्या ठिकाणी चालत आहे. त्याच्यानंतर पुढे, ए गर्ल रायटिंग इन हर नोटबुक. पहिलं जे चित्र आहे जे आहे तर त्या पहिल्या चित्रामध्ये आपल्या लक्षात येतं नसते की मुलगी जी आहे तर ती मुलगी काय करता नसते, तर तिची असणारी जी काही वही जी आहे तर त्या वहीमध्ये त्या ठिकाणी काहीतरी लिहित आहे. त्याच्यानंतर दुसरं असणारं जे काही चित्र जे आहे तर त्या दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय, ए बॉय प्लेइंग विथ ए बॉल. मुलगा जो आहे तर तो मुलगा काय करतोय, बॉल जो आहे तर त्या बॉल बरोबर त्या ठिकाणी खेळत आहे. तिसरे असणारं जे काही चित्र जे आहे तर त्या तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय, ए गर्ल युजिंग ए रिमोट फॉर टी व्ही. तिसऱ्या चित्रामध्ये मुलगी जी आहे तर ती मुलगी रिमोटचा वापर करून टी व्ही जे आहे तर त्या टी व्हीमधील चॅनल जे आहे तर ती चॅनल त्या ठिकाणी बदलताना दिसते. इन ऑल दीज केसेस वर्क इज डन. तसं जर पाहिलं आपण या चारही असणारे जे काही चित्र जे आहे तर त्या चित्रामध्ये काही ना काही असणारं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी चालू आहे. आता दुसऱ्या क्वेश्चनचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. काय सांगितलेलं आहे, फ्रॉम सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू व्हेन डू यू से दॅट नो वर्क वॉज डन. शास्त्रीय दृष्टिकोन जे आहे तर त्या शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर कार्य झालं नाही
असं आपण केव्हा त्या ठिकाणी म्हणू. पण आता काय सांगता येईल की इफ नो डिस्प्लेसमेंट, हा शब्द नीट लक्षात ठेवा. काय म्हणतोय मी त्या ठिकाणी, इफ नो डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट आपण ही प्रकरण क्रमांक 1 मध्ये पाहिलेले. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे. पाहता की इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी इज झिरो, or if displacement of the body is perpendicular to the force, or if there is no net force acting on the body, work done is zero. काय सांगितलेलं आहे की इफ डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी झिरो, असणारी जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूचं विस्थापन त्या ठिकाणी काय असेल, झिरो असेल. त्या दुसरं आपल्याला सांगितलं पहा, इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी इज परपेंडिक्युलर टू द फोर्स, लावण्यात येणारं जे काही बल जे आहे आणि लावण्यात येणारं बल आणि त्या बलामुळं त्या वस्तूचं होणारं जे काही विस्थापन, हे दोन्ही जर एकमेकांना कसे असतील तर त्या ठिकाणी लंबरूप जर असतील तर त्या ठिकाणी असणारं जे काही विस्थापन जे आहे तर ते विस्थापन त्या ठिकाणी घडून येत नाही. आणि तिसरं आपल्याला सांगता येईल, इफ देर इज नो नेट फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी, द वर्क डन इज झिरो. एखादी असणारी जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूवर कोणतंही त्या ठिकाणी बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी कार्य करत जर नसेल तर अशा वेळेला असणारं जे काही वर्क जे आहे तर ते वर्क त्या ठिकाणी झिरो त्या ठिकाणी असतं. येते. आणि म्हणून पहा की जनरली एनी मेंटल ऑर फिजिकल ॲक्टिव्हिटी इज रिफर टू ॲज वर्क. पाहता की साधारणपणे आपण काय म्हणताना दिसतो, कार्य कशाला म्हणताना दिसतो, तर काय सांगितले पहा, एनी मेंटल ऑर फिजिकल ॲक्टिव्हिटी, म्हणजे कोणतंही त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते. मेंटल म्हणजे त्या ठिकाणी बौद्धिक आणि फिजिकल म्हणजे शारीरिक. सामान्यतः कोणतंही असणारं जे काही शारीरिक किंवा बौद्धिक कार्य जे आहे तर त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, वर्क. कार्य जे आहे तर ते कार्य संबोधण्याची आपल्याकडे त्या ठिकाणी प्रथा आहे. व्हेन वी टॉक आर रन, द एनर्जी इन आवर बॉडी इज यूज टू डू नेसेसरी वर्क. पाहतो की आपण ज्या वेळेला त्या ठिकाणी वॉक करतो म्हणजे चालतो किंवा रन धावतो तर त्यावेळेला आपल्या शरीरातील ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा काय केलं, ते कार्य जे आहे तर ते कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी उपयोगात त्या ठिकाणी आणली जाते. We say that a girl who is studying is working or performing work, but that is mental work. मगाशी आपण जी चित्र पाहिली की ती मुलगी जी आहे तर ती मुलगी काय करता नसते, तिची असताना जी काही नोटबुक जी आहे तर त्या नोटबुकमध्ये काय करता नसते, काहीतरी त्या ठिकाणी वही जी आहे तर त्या वहीमध्ये त्या ठिकाणी ते काय करता नसते, राईट करताना दिसते. म्हणजेच त्या ठिकाणी त्या अभ्यास करणारी जे काही मुली जी आहे तर त्या मुलीनं काहीतरी कार्य त्या ठिकाणी आपण केलं असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. परंतु तिचं असणारं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य कसं आहे, मेंटल वर्क त्या ठिकाणी आहे. म्हणजे त्या ठिकाणी मानसिक अशा प्रकारचं असणारं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी आहे. इन फिजिक्स वी डील विथ फिजिकल वर्क, परंतु भौतिकशास्त्र जे आहे तर त्या भौतिकशास्त्रामध्ये आपण मेंटल वर्कच्या ऐवजी काय करणार आहे, फिजिकल वर्क म्हणजे भौतिक कार्य जे आहे तर त्या भौतिक कार्याचा विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करणार आहे. वर्क हॅज ए स्पेशल मिनिंग इन फिजिक्स. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की भौतिकशास्त्र जे आहे तर त्या भौतिकशास्त्रामध्ये कार्य जे आहे तर त्या कार्य हा जो काही शब्द जो आहे तर त्या शब्दाला विशिष्ट अशा प्रकारचा अर्थ त्या ठिकाणी आहे. पहा आता मग कार्य कशाला म्हणायचं त्याची डेफिनेशन आपल्याला दिलेली पहा की वर्क इज सेड टू बी डन व्हेन ए फोर्स अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. काय सांगितलेले कार्य कशाला म्हणतो आपण की एखादी असणारी जे काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूवर आपण त्या ठिकाणी बल लावलं आणि बल लावलं असता त्या वस्तूचं जर विस्थापन जर झालं तर शास्त्रीय दृष्ट्या कार्य त्या ठिकाणी घडून आलं असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी मगाची असणारे जे काही आकृत्या जे आहेत तर त्या आकृत्यामध्ये
पहिली आकृती जर आपण पाहिली तर ती मुलगी काय करताना दिसते, रायटिंग करताना दिसते. मगाशीच आपण पाहिलं मेंटल वर्क त्या ठिकाणी आहे, मानसिक कार्य आहे, तर त्या ठिकाणी वर्क डन त्या ठिकाणी घडून येत नाही. दुसऱ्या चित्रामध्ये तो मुलगा जो आहे तर तो मुलगा काय करताना दिसतो, बॉल बरोबर त्या ठिकाणी खेळत आहे. बॉल त्या ठिकाणी खालीवर त्या ठिकाणी होत आहे. याचाच अर्थ तो काय करताना दिसतो, तर त्या बॉलवर त्या ठिकाणी बल त्या ठिकाणी लावतो आणि बल लावल्यामुळे तो असणारा जो काही बॉल जो आहे तर त्या बॉलचं विस्थापन होतं. म्हणजे या ठिकाणी कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी घडून येताना दिसतं. तिसऱ्या चित्रामध्ये मुलगी काय करते, जागेवर बसून काय करताना दिसते, रिमोट त्या ठिकाणी ऑपरेट करताना दिसते. कोणत्या प्रकारचं कार्य त्या ठिकाणी झालं नाही. पहिल्या याच्यामध्ये मेंटल वर्क आहे, कार्य नाही. तिसऱ्या चित्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कार्य घडून येताना दिसत नाही. तिसऱ्या चित्रामध्ये आपल्या लक्षात नसते की पर्सन वॉकिंग विथ ए बॅग ऑन हिज शोल्डर. चौथ्या चित्रामध्ये ते असणारी काही व्यक्ती जी आहे तर ती व्यक्ती खांद्यावर त्या ठिकाणी असणारी जी काही गुणी जी आहे तर ती गुणी घेऊन त्या ठिकाणी चालताना दिसते. ती गुणी त्या ठिकाणी घेण्यासाठी, खांद्यावर घेण्यासाठी तिला काहीतरी बल त्या ठिकाणी लावावं लागलंय. त्या गुणीचं विस्थापन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी चौथ्या चित्रामध्ये आपल्याला सांगता येईल की कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी झालेलं आहे. आता पुढे, यू हॅव ऑलरेडी लर्न्ड दॅट वर्क डन बाय ए फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट इज द प्रॉडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट इन द डिरेक्शन ऑफ द फोर्स. पाहता की पदार्थावर प्रयुक्त केलेलं जे काही बल जे आहे तर त्या बलानं केलेलं जे काही कार्य हे कशावर अवलंबून आहे, तर बलाचं असणारं जे काही परिमाण आणि पदार्थाचं बलाच्या दिशेने झालेले जे काही विस्थापन जे आहे तर त्या विस्थापनाच्या गुणाकारा एवढं त्या ठिकाणी असतं हे आपण त्या ठिकाणी पाहिले. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय दिलेले की वर्क, का वर्कची काय डेफिनेशन आपण सांगितली, तर त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स, काय म्हटलंय, मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरोबर. म्हणजेच वर्क जे आहे तर ते वर्क आपण डब्ल्यूने त्या ठिकाणी दाखवतो, फोर्स जो आहे तर तो आपण एफने त्या ठिकाणी दाखवतो आणि डिस्प्लेसमेंट जे आहे तर ती एसने दाखवतो. आणि म्हणून वर्क इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस हे जे काही सूत्र जे आहे तर त्या सूत्राने आपण कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी काय करताना दिसतो, काढताना दिसतो. येते एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.